नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला कोळंबीचा रस्सा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ही कोळंबी मी सगळी साफ करून घेतलेली आहे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता याला मी हळद आणि मीठ लावून ठेवणार आहे। मी थोडंसं हळद टाकलेली अर्धा चमचा आणि आपलं चवीप्रमाणे मीठ जरासं कमी, रस्सा करताना मग परत आपल्याला लागेल असं टाकता येईल। आता हे मी सगळं एकदम मिक्स करून सगळं कालवून व्यवस्थित मी मुरायला थोडा वेळ ठेवणार आहे। आपल्या मसाल्याची तयारी होईपर्यंत हे मुरायला मी ठेवणार आहे। तर हे सगळं कालवून झालेलं आहे। इकडे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे बारीक करून। आता मी हे मसाले भाजून घेते, कांदा खोबरं भाजून घेते। तर आधी कांदा टाकते तव्यामध्ये, कारण कांदा भाजायला आपल्याला वेळ लागतो ना, म्हणून आधी कांदा भाजायला घ्यायचा आणि कांदा आधी कोरडाच भाजून घ्यायचा, तेल न टाकता। तेल टाकलं की कांदा भाजायला जरा वेळ लागतो, म्हणून आधी कांदा असा कोरडाच भाजून घ्यायचा। आणि असा भाजून झाला, कलर चेंज झाला कांद्याचा की मग त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तेल टाकल्याच्यानंतर परत 1-1.5 मिनिटं तरी आपण पुन्हा ते सगळं मिक्स करून व्यवस्थित कांदा पण भाजून घ्यायचा, त्याचा चांगला अजून कलर डार्क होईपर्यंत। पाहू शकता आपला कांदा भाजून झालेला आहे चांगला। आता त्याच्यामध्ये सुकं खोबरं टाकून घेऊया। सुकं खोबरं भाजायला वेळ लागत नाही, कांदा भाजायला जरा वेळ लागतो, म्हणून आधी कांदा भाजून घ्यायचा। आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कांदा वेगळा भाजून घेऊ शकता, खोबरं वेगळं भाजून घेऊ शकता, पण मी सगळं एकत्रच भाजून घेते। तर आपलं हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता मी एका ताटामध्ये मी थंड करायला काढते। थंड झाल्याच्या नंतरच वाटायचं। तर मी ताटामध्ये कांदा खोबरं काढून घेतलेलं आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि कोथिंबीर। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता सगळं टाकून मी वाटून घेणार आहे। कोथिंबीर टाकते। आता याच्यामध्ये मी पाणी न टाकता आधी असंच सुकंच वाटून घेणार आहे। आपलं खोबरं असं बारीक झालं पाहिजे, आणि जर आधीच जर पाणी टाकलं तर मग खोबरं बारीक होत नाही। आता मी पाणी टाकून घेते आणि परत वाटून घेते। पाहू शकता आपला मसाला कसा मस्त बारीक झालेला आहे। तर आता आपण फोडणी देऊया। तर फोडणीसाठी मी लंगडी ठेवलेली आहे गॅसवरती। लंगडी गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे। नॉर्मली मी 1 पळी तेल घालते भाजीला, पण नॉनव्हेज असलं की थोडंसं जरासं जास्त पाहिजे ना तेल, म्हणून मी वरून थोडंसं अजून तेल घातलं आहे। आता तेल आपलं चांगलं तापलं की 4-5 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहे आणि त्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। लसूण परतून झाला की मग आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटोही आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। टोमॅटो आपला परतून झालेला आहे। आता आपण मसाले टाकून घेऊ त्याच्यामध्ये। आधी हळद टाकलेली आहे, कोळंबीला लावलेली आहे, म्हणून मी अर्धा चमचा हळद, गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर, कारण हे सगळं ऑलरेडी घाटी मसाल्यामध्ये असतं, म्हणून मी वरून थोडं थोडं टाकते। कश्मीरी मिरची पावडर थोडीशी, आता घाटी मसाला टाकते मी 2 चमचे टाकणार आहे, कारण आपल्याला झणझणीत रस्सा करायचा आहे ना, म्हणून मी 2 चमचे घाटी मसाला टाकते। आणि हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आणि मसाले परतून झाले की मग आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। तर तुम्हाला रस्सा किती करायचा आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता। वाटणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता। तर मी सगळंच वाटण टाकलेलं आहे, रस्सा जास्त करायचा आहे म्हणून। आणि हा आपण वाटण चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं असं तेलामध्ये, अशा पद्धतीने पाहू शकता। आता हे परतून झालेलं आहे व्यवस्थित। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मसाल्यामध्ये टाकायचं आणि मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। झाकण ठेवून आपण मसाला शिजवून घेऊया व्यवस्थित। तर असं तेल सुटलं पाहिजे, असं वेगळं झालं पाहिजे मसाल्यापासून थोडंसं। पाहू शकता साईडने मसाल्याला तेल कसं सुटलेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये कोळंबी टाकून घेऊ। कोळंबी तुम्ही नंतर जरी टाकला ना रस्सा, आधी पाणी टाकून रस्सा तयार करून घेतला आणि मग रस्सा उकळला की कोळंबी टाकली तरीसुद्धा चालते, पण मी मसाल्यामध्येच परतून घेणार आहे कोळंबी, म्हणून मी कोळंबी टाकून घेतली आधी आणि व्यवस्थित सगळं मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहे।
झाकण ठेवून मी वाफवून घेतलं पण ते शूट नाही झालं. तर आता मी याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेते. आपल्याला रस्सा किती हवा त्यानुसार आपण पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. घट्ट पातळ कसं तुम्हाला हवा तसा तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये. आता आपण आधी मीठ टाकलेलं आहे म्हणून आता मी चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकणार आहे वरून. अंदाजानेच टाकते. रस्सा बघा आपला कसा घट्ट झालेला आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर मस्त उकळी आलेली आहे रस्स्याला. कोळंबी काय 1-2 उकळीमध्ये शिजते म्हणा. कोळंबी शिजायला वेळ लागत नाही. कुठलीच मच्छी शिजायला वेळ लागत नाही. आता वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊ. तर आपला कोळंबीचा रस्सा तयारच झालेला आहे. पाहू शकता तुम्ही मस्त तरी आलेली आहे आणि कोळंबी पण आपली छान शिजलेली आहे. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.